सांगोला तालुक्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोला तालुक्यामध्ये शेकापचं काय होईल असा प्रश्न उपस्थित केला जात असताना स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सर्व निवडणुकांमध्ये शेकापचं सांगोला तालुक्यामध्ये निर्विवाद वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय। डॉक्टर गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीची निवडणूक असेल, बाजार समितीची निवडणूक, खरेदी विक्री संघाची निवडणूक किंवा नुकतीच पार पडलेल्या महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये शेकापनं आपलं एकहाती वर्चस्व निर्माण केलंय। नुकत्याच पार पडलेल्या सूतगिरणीच्या निवडणुकीनंतर संपूर्ण तालुक्याभरामध्ये आशीर्वाद आबासाहेबांचा आणि गुलाल बाबासाहेबांचा अशा पद्धतीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये झळकू लागल्यात। नुकत्याच झालेल्या शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षानं 21 जागांवर निर्विवाद वर्चस्व निर्माण केलंय। खरं तर सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला ही निवडणूक बिनविरोध करायची असताना विरोधकांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं नाविलाजानं शेतकरी कामगार पक्ष देखील या संपूर्ण निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला होता। परंतु अगदी निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास सर्वच 21 जागांवर शेतकरी कामगार पक्षानं आपले उमेदवार निवडून आणलेत। त्यामुळे पुन्हा एकदा सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं दिसून येतंय। स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये मोठा जनसंपर्क निर्माण केलाय। सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत थेट त्यांची नाळ जनतेशी जुळली असल्यानं सर्वसामान्य कुटुंब तसेच तरुणाईमध्ये बाबासाहेबांची मोठी क्रेज आहे। त्यामुळे उद्या होणाऱ्या 2024च्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये बाबासाहेब हे सत्ताधारी आमदार शाजीबापू पाटील आणि उद्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले तर दीपक आबा साळुंखे पाटील या दोघांपुढे मोठं आव्हान निर्माण करू शकतात। त्यांचा मोठा जनसंपर्क, कामाचा रेटा आणि सुस्वभाव याच्या जोरावर 2024च्या विधानसभेमध्ये त्यांना चांगलं यश देखील मिळू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसून येते। दोघंच आहोत, तिसऱ्याने कोणी लक्ष घालू नये, पण आज तर आपला दणदणीत विजय झाला, काय सांगा? हे मी सांगण्याची गरज नाही। हा तालुका आणि मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा तालुका म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे, त्याच्यावरती मला भाष्य करण्याची गरज वाटत नाही। राजकारणामध्ये निवडणुकही होतात, निवडणुकीमध्ये कुणालाही छोटं समजणं किंवा कमी समजणं हे चुकीचं ठरेल, पण शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार 24मध्ये 100% या मतदारसंघावरती लाल बावटा फडकवल्याशिवाय राहणार नाही।